हॅलो गाईस, कशा आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण ठीक असताल. आजचा ब्लॉग बनवायचा उद्देश असा आहे की त्रिशाचं खूप पोट दुखत आहे. आज दिवसभर त्रिशा खूप रडली आणि मी संध्याकाळच्या टायमामध्ये हा ब्लॉग बनवते. कारण का रिझन असं आहे, तिला मी दुपारी जिरं पाणी वगैरे दिलं होतं, त्याच्यामुळे आता थोडीफार ती शांत झालेली आहे. त्याच्यामुळे मी दिवसभर काय व्हिडिओ नाही बनवला. पण आता मी तिला दवाखान्यात, मी आणि त्रिशाचे पप्पा आम्ही दोघंही तिला दवाखान्यात घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. डॉक्टर काय सांगतात काय नाही ते आपल्याला ह्या ब्लॉगमध्ये समजेल. तर चला बघू. हे बघा, आता तिला दुपारी जिरं पाणी दिलं होतं, त्याच्यामुळे ती शांत आहे. आणि हे बघा आता किती शांत बसली आहे. दुपारी खूपच रडत होती. तर आता तिला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. कळेल कशामुळे तिचं पोट वगैरे दुखतं आहे. ते आम्हाला ह्याच्यामुळे समजलं का पोट दुखतं आहे. तर ती पोटाला हात देखील लावू देत नव्हती आणि थोडीही शांत बसत नव्हती. पण आता थोडी शांत आहे. बघा, त्रिशाला आवरलंय वगैरे. चला आता जाऊ. मग त्रिशाच्या पप्पांनी गाडी वगैरे काढली. आपल्याला निघायचं आहे इथून आता दवाखान्यात. तर आपण निघालो आहोत दवाखान्यामध्ये. आपल्याला पुण्यातून आता आपल्या हडपसरवरून पुण्याला जायचं आहे. आता आपण कॅम्पामध्ये आलेलो आहे. हे बघू शकता किती ट्रॅफिक आहे आणि ती बिल्डिंग बघा किती वेगळी बिल्डिंग आहे आणि छान पण वाटते. म्हणजे मी तर ही बिल्डिंग पहिल्यांदाच बघितली आहे, म्हणून म्हटलं की तुम्हाला पण व्हिडिओच्या माध्यमातून ही बिल्डिंग दाखवावी. किती सुंदर बिल्डिंग आहे. हे कॅम्पमध्ये, कॅम्पच्या बॅक साईडला ही बिल्डिंग आहे. बघू शकता संध्याकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे खूपच ट्रॅफिक आहे. फायनली आपण भवानी पेठेत आलेलो आहे. आता इथून आपल्याला ते डॉक्टरांचं क्लिनिक शोधायचं आहे. हा भवानी पेठ नाही, हे सॉरी हे भवानी पेठ नाही आहे. मला पण एवढं माहिती नाही. हे कॅम्पमध्येच आहे आणखीन आपण. तर आता आपण आलोय भवानी पेठेमध्ये आणि इतक्या वेळ त्रिशा रडत होती. जसा दवाखाना जवळ आला तसं त्रिशाने झोपून घेतलंय. हे बघा, आता आपण पोहोचलो लाईफलाईन क्लिनिक पाशी. हे मिनाज डॉक्टरचं क्लिनिक आहे आणि कपडे बदलले आणि ह्यांनी क्लिनिक बदललेत. चाललोय आता त्रिशाला घेऊन. खाती पिती सगळं व्यवस्थित. तेवढंच आहे की जसं नॉर्मली बाळ सगळ्या गोष्टी करतात ना, तसं ती करत नाही. डॉक्टरांनी सांगितलं प्रत्येक गोष्टीमध्ये हळूहळू नाही का. डॉक्टरांनी सिरप दिलं तर आता हे घेऊन चाललोय. सांगताल त्रिशाला हे कसं द्यायचंय. दिव्य आतमध्ये थांबले तिथे. गाईस, आता त्रिशासाठी हे औषध दिलं आहे. तिच्या पोटात गॅस झाला आहे. पोट साफ न झाल्यामुळं ती रडत होती. तिचं पोट खूप दुखत होतं. तर आता त्रिशाचे पप्पा ते औषध, आम्ही म्हटलं दवाखान्यातच तिला हे औषध पाजावं. तर आता तेच ओपन करतं. ते औषध दाखवा हो. त्यांनी सांगितले 2.5 ml हे औषध पाजा म्हणून. हां ना, हे बघा जिऱ्यासारखा वास येतोय ह्या औषधाचा. बघू आता त्रिशाला याच्याने फरक पडतो का नाही. पिढी आपण पिती थोडं. तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.